दिल्लीला माझा प्रवेश व्हावा अशी माझी इच्छा आहे. दिल्लीला माझा प्रवेश व्हावा अशी माझी इच्छा आहे. मोदीजींच्या सभेला काही जाणार नाही. मोदीजींच्या सभेला काही जाणार नाही. मी काही अजून पक्षप्रवेश घेतलेला नाही आहे. तुम्ही केव्हा पक्षप्रवेश करणार आहात आणि कुठे करणार आहात? मी येणाऱ्या 15 दिवसामध्ये माझा पक्षप्रवेश करावा अशी विनंती पक्षाच्या वरिष्ठांकडे केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातनं बावनकुळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पक्षाच्या संदर्भामध्ये प्रवेशाची जी प्रक्रिया आहे ती पार्टीकडनं पूर्ण झाल्यानंतर मला बोलवणं आलं. मी त्या ठिकाणी मी जाईल. दिल्लीला माझा प्रवेश व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि त्याप्रमाणे मी या 15-20 दिवसामध्ये माझा प्रवेश करून निवडणुकीच्या कामाला लागेल. बावनकुळे असं म्हणतात की तुम्ही आणि रोहिणीताईंनी दोघांनीही पक्षात प्रवेश करावा, तो प्रवेश करू नये असं त्यांनी म्हटलं नाही आहे. बावनकुळे साहेबांनी रोहिणी यांनी मी असा प्रवेश करावा असं म्हटलं नाही. असा प्रयत्न असावा. उद्या मोदी जे आहेत ते विदर्भ दौऱ्यावर आहेत. कसं बघा तुम्ही तिथे जाणार आहात का? चंद्रपूर दौऱ्यावर मोदी आहे. मी मोदीजींच्या सभेला काही जाणार नाही. मी काही अजून पक्षप्रवेश घेतलेला नाही आहे. माझा पक्षप्रवेश झाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी नेत्यांच्या सभा असतील त्या ठिकाणी स्वतःहूनही मी जाईल. रोहिणी ताई आणि उद्या शरद पवारांची संयुक्त परिषद आहे आणि तुम्ही आतापर्यंत त्यांना काही सूचना दिल्या आहेत का? त्यांना काही माहिती दिली आहेत का? मी रोहिणीताईशी या संदर्भात कुठलीही चर्चा केली नाही. रोहिणीताई स्वतंत्र आहेत. त्यांची फॅमिली स्वतंत्र आहे. जरी आम्ही एकत्र दिसत असलो तरी ते स्वतंत्र आहे. त्यामुळे त्यांना आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे आणि ते सक्षम आहे विचार मांडण्यासाठी. पवारसाहेबांनी याविषयी काही सूचना दिल्या होत्या? नाही, माझं काय बोलणं. पक्षप्रवेश कधी होईल? शेवटचा प्रश्न. चला, पक्षप्रवेश कधी होईल सर? चला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.